नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड धनंजय कुलकर्णी. बँकांचं बदलतं स्वरूप, आत्ता एकूण डिजिटल बँकिंग, ह्या सगळ्या बदलाचा एकूण ग्राहक आणि व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होतो आहे, आपण त्यांच्याशी चर्चेतून समजून घेणार आहोत. नमस्कार. बँकांचं जे मी म्हणालो बदलतं स्वरूप, म्हणजे पूर्वी बँका ह्या कशा होत्या आणि त्यातले जे स्थित्यंतर होत गेले ती कशी कशी होत गेले. हां, म्हणजे तुम्ही आणि मी ज्या वेळेस आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस असं आपल्याला शिकवण्यात येत होतं की ॲक्सेप्टिंग डिपॉझिट फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग. ठेवी घ्यायच्या आणि त्या कर्जाऊ रकमेने द्यायच्या, दोन्हीच्या व्याजातल्या फरकामध्ये बँक चालली पाहिजे. बरोबर. ही साधारण त्याची व्याख्या होती. तिथून तो प्रवास जो आत्ता सुरू झाला आहे त्यानंतर ते खरं डेव्हलपमेंटल बँकिंग होतं. बरोबर. कारण एकूण भारतातल्या मेजर सगळ्या बँका राष्ट्रीयकृत झाल्यानंतर या देशाच्या उभारणीसाठी, जनतेच्या उभारणीसाठी म्हणून त्या बँकांचं योगदान होतं. ते डेव्हलपमेंट बँकिंग होतं. कालांतराने ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग झालं. गुंतवणुकीतून पैसा मिळवण्यावर जोखीम पत्करायला बँका तयार होत नव्हत्या. ते इन्व्हेस्टमेंट झालं आणि आत्ता जे आहे ते कमर्शियल बँकिंग झालेलं आहे. आता कमर्शियल म्हणजे आता फायदा, आणि फायदे दोन प्रकारचे. म्हणजे पूर्वी फायदा होता तो सोशल प्रॉफिट होता. बरोबर. सामाजिक फायदा होता. आणि आत्ता जे आहे तो कमर्शियल प्रॉफिट आहे, अकाउंटिंग प्रॉफिट आहे. बरोबर. हा त्यातला खरं बदल आहे. म्हणजे एका वाक्यात सांगायचं असेल तर आता ह्या सगळ्या बदलांमध्ये एकूण सगळं जगच डिजिटल होतं आहे आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये देखील डिजिटल बँकिंग हा प्रकार सुरू झाला आहे. तर यात आपल्याकडच्या ह्या सगळ्या व्यवस्थेला कोपअप झाले का लोक? त्याचं काय आकडेवारी आहे? दोन गोष्टी आहे. म्हणजे जगामध्ये तंत्रज्ञानाचा विस्फोट म्हणूया आपण. होय. प्रगती नाही, तो विस्फोट झाला. आणि ज्या गतीनं आणि ज्या स्पीडने ते आत्ता मार्गक्रमण करत आहेत त्यातून बँकिंग देखील वाचलेलं नाही आहे. बरोबर. एकूणच आता जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये, जगाच्या राजकारणामध्ये फायनान्स कॅपिटल, वित्त भांडवल, बरोबर, हे अत्यंत क्रुशियल रोल करत आहे. जगाच्या सीमा, म्हणजे कालचं युद्ध युक्रेन आणि रशिया असो किंवा कोणतेही असो, फायनान्स कॅपिटल हॅज अ व्हायटल रोल. ते फायनान्स कॅपिटल ज्या गतीनं आत्ता फिरतं आहे देश विदेशामधल्या शेअर मार्केटमध्ये आणि अर्थव्यवस्थामध्ये, त्याच्याकरता फॅसिलिटेटिंग रोल हा टेक्नॉलॉजीने केला आहे, तंत्रज्ञानाने केला. बरोबर. हा तर एक मोठा भाग सांगितला. दुसरं, कालपर्यंतचं जे बँकिंग आपण पाहत होतो, म्हणजे मीही बँकेत होतो, तुम्ही बँकेचे ग्राहक म्हणून ते येत होता. बरोबर. ज्यावेळेस ते बँकिंग आपण अक्रॉस द काउंटर उभा राहून, तासनतास उभा राहून, ते मोठमोठे लेजर्स हाताळून त्यातलं ते पान उघडून आपण सगळं बघत होतो. बरोबर. ते त्या बँकिंगची जागा आत्ता त्या कॉम्प्युटराईज पद्धतीनं असलेल्या बँकिंगवर, शाखेतल्या बँकची झालेली आहे. तेच बँकिंग तुमच्या आता हातात मोबाईलच्या स्वरूपात आलेलं आहे. बरोबर. लॅपटॉपच्या स्वरूपात आलेलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही बँकिंग व्यवहार करू शकता. असा एक सी चेंज ज्याला म्हणता येईल, प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन बँकिंगमध्ये घडून आलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये बँकांचं स्वरूप म्हणजे सी चेंज ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, तसं घडलेलं आहे. नाही, बँकाचं हे स्वरूप बदललं, पण झालंय काय सांगतो की याच्यामध्ये नवी जी पिढी आहे ती ह्या सगळ्या डिजिटल ह्याला ती कोपअप होते आहे. परंतु साधारण 50च्या वरची जी मंडळी आहेत की त्यांच्या एकूण अडचणी इतक्या आहेत की माझ्या अकाउंटमधनं 10,000 गेले, माझ्या अकाउंटमधनं 20,000 गेले आणि ते काय आम्हाला मिळत नाहीत. हे जे होतं आहे ह्याच्यावरती काय उपाय? दोन गोष्टी. म्हणजे आता माझ्यासारख्या माणसांनी 40 वर्ष बँकिंगमध्ये पाहिले आणि मी ट्रान्सफॉर्मेशन, स्थित्यंतर 2 ते 3 पाहिली. लेजर पासून ALPM मशीन, स्टँड अलोन, त्यानंतर व्हॅन, लॅन, कुठेही बसून काही करता येणारं, आणि आता हे डायरेक्ट इंटरनेट बँकिंग. हा सगळा प्रवास पाहिलेला आहे. ह्या सगळ्या 40 वर्षात जे अनुभवाला आलेलं आहे, जे ऑब्झर्वेशन आहे, ते असं आहे की अजूनही आपलं भारतीय माणूस बाय अँड लार्ज, बरोबर, त्यात 2 कप्पे आहेत, तो विस्ताराने मी सांगेन, पण ते या बँकिंगला तेवढं सरावलेलं नाही. बरोबर. बरोबर. शिक्षणाचा स्तर असेल, टेक्नॉलॉजीचा डाऊन बिलो खालपर्यंत, तळागाळापर्यंतचा प्रसार असो, कारण आत्ता मोबाईल म्हणजे तंत्रज्ञान नव्हे. बरोबर. कारण बँकिंग करणं ऑलटुगेदर डिफरंट आहे. त्याच्यामध्ये वित्त आणि पैसा इन्व्हॉल्ड आहे, त्यामुळे खूप रिस्की प्रपोजिशन आहे. गमतीचा भाग असा आहे की आत्ता ATM नावाचं प्रकरण आलेलं आहे. ते जुनं झालं. आता लोक ATM मध्ये जाऊन अवघ्या 5 मिनिटात पैसे काढतात, पण त्या शेजारच्या ब्रँचमध्ये येऊन पासबुक भरून घ्यायला 2 तास थांबतात. हा खरा पॅराडॉक्स आहे. म्हणजे जलद गतीनं त्यांचे व्यवहार व्हावेत आणि त्यांनी डिस्पोज ऑफ व्हावं हे असेल तर त्यांना जोपर्यंत ते लेखी स्वरूपातलं पासबुक ती एंट्री कळत नाही, दिसत नाही, तोपर्यंत ते विश्वास ठेवायला तयार नाहीत. हे मानस आहे, हे वास्तव आहे.
हे नाकारता येत नाही. एक दुसरं, तुम्ही तरुणाईचा जो उल्लेख केला त्याचं एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो. रफली स्पीकिंग, आत्ता गव्हर्नमेंटचा डाटाही सांगतो रिझर्व्ह बँकेचा, की साधारण 40 ते 45% बँकिंग हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेलेलं आहे. अच्छा. डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे ATM, इंटरनेट, मोबाईल बँकिंग, ही सगळी माध्यमं जी आहेत त्या पद्धतीतून तिकडे गेलेलं आहे. पण उर्वरित जे 55% आहे ते बँकिंग अजून ते ब्रिक्स अँड मॉर्टल किंवा प्रिमायसेसमध्ये जाऊन शाखेत जाऊन त्या माणसाला हॅलो हाय करणारं जे बँकिंग आहे ते आजही तसंच आहे. खेडोपाडीच नव्हे, शहरात देखील आहे. बरोबर. म्हणूनच पॅन्डेमिक काळामध्ये, कोरोना काळामध्ये इतकी रिस्ट्रिक्शन असताना लोक पासबुक भरायला, पत्ता ॲड्रेस बदलायला आणि फोन नंबर बदलायला धडपडीनं तिथे यायची. जी सुविधा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, पण लोकांना तिथे जाऊन ते केल्याशिवाय हे भारतीय मानस आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं ते डिजिटल बँकिंगनी चेहरा बदलला, पण खूप मोठा वर्ग बँकिंगच्या परिघाच्या बाहेर देखील ढकलला, हे देखील एक वास्तव आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. दुसरा एक ऑब्झर्वेशन असं सांगतं की जर मी असं म्हणालो की पब्लिक सेक्टर बँकांचं, मी तुम्हाला म्हणालो 40-45% डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेलेलं आहे, हे प्रमाण खाजगी बँकांच्या बाबतीमध्ये 70-75% वर आहे. काही बँकात अशा आहेत ज्या 100% बापरे हे डिजिटल प्लॅटफॉर्म करते. बँकांचं अस्तित्वात त्यांची जागा कुठे आहे, प्रिमायसेस कुठे आहे, शाखा आहे, कोणालाही माहीत नाही. तुम्हाला कर्ज मिळू शकतं, खातं उघडलं जाऊ शकतं, हे सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. आणि हा सगळा वर्ग आहे, त्यांचं एज प्रोफाईल काढलं, त्या बँकांच्या ग्राहकांचं एज प्रोफाईल जर तुम्ही बघितलं, ॲव्हरेज 30 ते 35-32 या वयोगटातला ग्राहक हा तिथं आहे. आणि पब्लिक सेक्टर बँकामधल्या ग्राहकाचं जर ॲव्हरेज एज काढलं तर फार खाली आणलं तरी 45च्या खाली नाही आहे. अच्छा. म्हणजे हे दोन सरळ विभाग आहेत. एक तरुणाई आहे की जिकडे ती शिफ्ट होती आहे टोटली, म्हणजे 2 जनरेशननी या बँकात काम केलं, मग या बँकांच्या सेवा घेतल्या, पण तीच मंडळी आज प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेली, ते डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे. नाही, आता हे जे तुम्ही म्हणालात की झालंय कसं की लोकांची जी फसवणूक होते, हो, म्हणजे पैसे आपले ह्याच्यामध्ये गेले, हो, आणि ते पैसे पुन्हा मिळाले नाहीत, हो, अशा ज्या घटना घडतात तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजेत आणि काय म्हणजे काळजी कुठली घ्यायला पाहिजे लोकांनी? बरोबर आहे. आता एक बँकिंगमधला नवा प्रकार मी मग सांगायचा विसरलो की आता बिझनेस करस्पॉन्डंट नावाचं एक बँकिंगचं चॅनल ओपन केलं, एक व्हर्टिकल आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे ते बायोमेट्रिकचं मशीन दिलेलं आहे, ते बँकेच्या सर्व्हरशी जोडलेलं आहे. तो खेडोपाडी त्या ठिकठिकाणी जाऊन थंब इम्प्रेशन घेऊन आधार कार्डाचा बेस करून ते बँकिंग करतोय. अच्छा. तुम्हाला गंमत वाटेल, आता अधिकृतपणे आकडेवारी जी लोकसभेत सादर झालेली आहे त्याप्रमाणे 3.4 लाख बँकिंग करस्पॉन्डंट आहेत ऑन रेकॉर्ड. बाप, म्हणजे 3.5 लाख एकूण बँक कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची मिळून संख्या 10 लाख आहे. 1/3 सध्या बँकिंग करस्पॉन्डंट आहेत. हा एक भाग. दुसरं, तुम्ही आत्ता जो महत्त्वाचा मुद्दा काढला की हे कितपत सुरक्षित आहे हे बँकिंग. माझ्या घरातली मुलं आणि मुली म्हणतात की ते तुमच्या बँकेत जाऊन तुमचे जे त्रासलेले चेहरे बघून हे करण्यापेक्षा मला हे सोपं वाटतं. म्हणून एका खासदारांनी लोकसभेत प्रश्न विचारला, अगदी 5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी विचारलं, सायबर फ्रॉड जे आहेत सगळे ह्याच्यामध्ये त्याचा डाटा काय आहे? तो डाटा फार इंटरेस्टिंग आहे. मी माझ्याकडे थोडा 1 मिनिट मी घेऊन तुम्हाला सांगेन. साधारण 3 वर्षाचा डाटा त्यांनी मागितला. त्याचा 3 वर्षाचा डाटा 3 वर्ष 9 महिन्यामध्ये एकूण 2,49,920 केसेस झाल्यात सायबर फ्रॉडच्या. अच्छा. आणि त्यातली अमाऊंट इन्व्हॉल्व ही 790 कोटी आहे. अच्छा. आता फ्रॉड झाल्यानंतर माझ्या खात्यातून 10,000 गेले, माझं खातं हॅक केलं, अशा खूप तक्रारी येतात रोज. बरोबर. मग आपण त्या सायबर सेलकडे आपण त्या रजिस्टर करतो. बरं, आत्तापर्यंत झालेली वसुली किती? 790 कोटीच्या पोटी ती 65 कोटी रुपये फक्त आलेले आहेत 3.5 4 वर्षामध्ये मिळून. म्हणजे त्याचा हार्डली 10-15% म्हणजे 725 कोटी रुपये वसूल झालेले, ते वसूल झाले, तेव्हा पाणी सोडावं लागणार आहे. हा भाग. गमतीचा दुसरा त्यातलं स्टॅटिस्टिक असं सांगतं की सगळ्यात जास्त फ्रॉड कुठे येते सायबर क्राईमचे? हे सगळे महाराष्ट्रात नंबर 1. अच्छा. नंबर 2 तामिळनाडू, नंबर 3 गुजरात, आणि इंटरेस्टिंगली हरियाणा नावाचं एक गाव हे स्टेट आहे हरियाणा आणि झारखंड. हे 2 जे आहेत की त्या अर्थानं अविकसित असलेले, हे बाकी 3 विकसित आहेत. बरोबर. पण या राज्यांचा वाटा ह्या एकूण संख्येमध्ये खूप मोठा आहे. म्हणजे असे जे प्रकार घडतात की जी माहिती अशी आहे की झारखंडमधली काही गावं
आणि हरियाणामधली काही गावाच्या गावं पोरं ही असाच धंदा करतात फसवणुकीचा. हाच व्यवहार केला जातो. आणि मुद्दा असा आहे की माझी माहिती अर्धवट आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती मला अर्धवट आहे. बरोबर. मी धड तरुण नाही, धड म्हातारही नाही, अशा मधल्या टप्प्यातला जो प्रौढ मतदार आहे किंवा ग्राहक आहे त्याची फार पंचायत होतीये. बरोबर. की बँकेतून फोन आला, रिझर्व्ह बँक जाहिराती देते, बँका जाहिराती देतात की आमचा कोणीही फोन करत नाही वगैरे वगैरे. डिस्पाइट दॅट रोज प्रत्येक बँकामध्ये 1 ते 2 केसेस रिपोर्ट होतात. बरोबर. त्यामुळं ह्याचा सबस्टन्स जर तुम्ही काढायला गेलात तर मी असं म्हणेन की डिजिटल म्हणजे टेक्नॉलॉजी माणसाला रिप्लेस करू शकत नाही. खरं आहे. भारतातलं बँकिंग हे विश्वासाचं बँकिंग आहे, रिलेशनशिप बँकिंग आहे. बरोबर. आणि ते रिलेशनशिप म्हणजे ह्युमन बिईंग, 2 व्यक्तींनी एकमेकाशी संवाद करत, प्रत्यक्ष किंवा डोळ्यांनी का असे ना, देहबोलीतून, बरोबर, त्या संवादातून जे बँकिंग येतं ते विश्वासाचं बँकिंग. त्यामुळं भारतातलं बँकिंग हे सक्षमपणे उभं आहे. मला सांगा, आता भविष्यातलं चित्र काय असेल? जे तुम्ही सांगितलं की काही खाजगी बँका अशा आहेत की ते 100% डिजिटल बँकिंग करतात. डिजिटल बँकिंग. हां, ओके. आणि ह्या पब्लिक सेक्टरमधलं आता काय समजा 40-45% वगैरे असेल. ह्याचं भविष्य काय राहील? आणि भविष्यामध्ये अशा फसवणुकीचे प्रकार कमी होतील का? त्याच्यावरती काही नियंत्रण येईल का? आणि काय असेल? 2 गोष्टी असे सांगितल्या जातात. म्हणजे ही गोष्ट आपण नाकारू नये. सरकारचाही आग्रह असेल, तो अनाठाही आग्रह आहे की ग्लोबल बँकिंगशी, ग्लोबल अर्थव्यवस्थेशी आपण जोडलं गेलं पाहिजे. त्यात दुमत असायचं कारण नाही. बरोबर. जर मला इतर सर्व ठिकाणची टेक्नॉलॉजी मान्य असेल तर बँकिंगमधली का नाही? बरोबर. बँकिंगमध्ये यायला पाहिजे, बट नॉट बाय रिप्लेसिंग अ पर्सन. अच्छा. त्याचा एक परिणाम असा झाला, गेल्या 3-4 पूर्वीपर्यंत दरवर्षी बँकात 30-35 हजारची नोकर भरती होती. ती यावर्षी 7,000 झालेली आहे. बापरे. व्यवसाय 2.5 पटीने वाढतो, 3 पटीने वाढतो, प्रॉफिट वाढतंय, व्हॉल्यूम वाढतोय आणि कर्मचारी ते कमी होत आहेत. दे आर सेईंग की हे बिझनेस करस्पॉन्डंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हा त्याची जागा घेईल. भारतासारख्या प्रचंड प्रमाणात बेरोजगारी असलेल्या देशामध्ये ही कितपत संयुक्तिक आहे हा एक भाग. तुम्ही म्हणाल हे तुमचं सोशल अँगल झाला. बरोबर. मी ग्राहक आहे आणि जर मला ते चीप पडत असेल, मग मी तुम्हाला एक रोकडा प्रश्न विचारतो आणि जो आम्ही खूप ठिकाणी उपस्थित केला. आज तुम्ही कोणतंही प्रोडक्ट ॲमेझॉन किंवा कोणत्याही हे प्लॅटफॉर्मवरून जर मागवलं तर ते तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या वस्तूपेक्षा स्वस्त मिळतं. बरोबर आहे. कारण मधली साखळी गेलेली असते. होय. त्याला एकमेव अपवाद फक्त बँकिंग आहे. तुम्ही बँकिंगमध्ये ATMमध्ये जे पैसे काढतात त्याचा तुम्हाला चार्जेस लावले जातात. होय. एक ॲनालिसिस असं सांगतं की जर बँकेत येऊन व्यवहार केला तर 55 ते 60 रुपये पर ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे तुम्हाला. बापरे. एका ट्रान्झॅक्शनची सरासरी. आणि जर तुम्ही ATM आणि तत्सम माध्यमातून केलं तर 20, 22, 24 रुपयापर्यंत ती कॉस्ट पडते. मग जर ATMमध्ये मी गेल्याने, ग्राहक गेल्याने बँकेचा फायदा होत असेल तर बँक तो फायदा पास ऑन का नाही करणार? बरोबर. खरं आहे. रादर मला ATM बद्दल तुम्ही चार्जेस लावता, 3 पेक्षा जास्त काढले, दुसऱ्या बँकेतून काढले, दुसऱ्या ATM मधून काढले तर त्याचे चार्जेस घेता. हे विपरीत आहे. हा प्रश्न कळीचा हा कोणीतरी घ्यायला पाहिजे. अगदी. म्हणजे तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे. पण मला असं वाटलं की कदाचित समजा पुढे भविष्यात या सुधारणा होतील की तुम्ही ATM मधनं पैसे काढले तर तुम्हाला असे चार्जेस लागणार नाहीत, ग्राहकांनी बँकेत येऊच नाही. पण एकूण जो मानवी चेहरा हरवत चाललेला आहे आणि तुम्ही जे म्हणाला की मानवी संबंधावरती बँकिंग आपल्याकडचं आहे, भविष्यातलं केवळ भारताचंच नाही म्हणत मी, जगाचं चित्र काय असेल मग? हे अशाच पद्धतीने होणार का? आणि मग ह्युमन रिलेशन म्हणजे आता कुटुंबातच आपण एकमेकांशी बोलणं कमी झालं आहे, असं ओव्हरऑल सगळं समाजातलं बोलणं बंद होईल का? गंमत बघा की ज्यांचा आदर्श घेऊन ते आत्ता आपल्याकडे परसिव्ह करतात की डिजिटल प्लॅटफॉर्म असलं पाहिजे. विदेशातलं बँकिंग बघा, पण त्या बँकिंगकडे आता जे मॅनलेस बँकिंग होतं, एक निर्जीव मशीन आहे, त्या ठिकाणी जाऊन मी व्यवहार करायची नाही यायचं. बरोबर. त्याची जागा आता त्या ठिकाणी एक अटेंडंट असतो. अच्छा. समबडी इज देअर टू अटेंड, हॅलो हाय वेलकम म्हणणारा. अच्छा. म्हणजे एक माणसाचं इंटरव्हेन्शन त्यामध्ये आलं हे त्यांना उशिरा कळलेलं आहे. त्यांना कळून ती सुधारणा ते करतायत पाश्चिमात्य राष्ट्र. आम्ही मात्र उलट दिशेने जातोय. असलेला माणूस ATMचा गार्ड काढतोय, कुणी गाईड करायला नाही आहे, कुणी पाहायला नाही आहे, फसवणुकीचे चान्सेस आहेत. हे सगळ्याच गोष्टी जर आत्ता तुम्ही इथे पाहिल्या तर मला असं वाटतं की माणसासहच्या बँकिंगला पर्याय असू शकत नाही. जनतेमध्ये अवेअरनेस यायला पाहिजे. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस त्यांनी देखील पाहिलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि तो रेटा जर वाढला तर परत एकदा त्यांना हा मानवी चेहऱ्यासहचं बँकिंग जे आहे ते करावं लागणार आहे.
धन्यवाद. धन्यवाद. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. थँक्यू. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.